मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपण राया सलबतपूर केसरी मैदानातील फायनल राहिलेला राया याच्या गोठ्यावर आलेलो याची मुलाखत घेऊ. चला. त्यांना गोठा दाखवा पूर्ण. रायात एक गोठा दाखवा पूर्ण. पूर्ण गोठा दाखवा त्यांना. या या आपण मालकाशी परिचय घेऊ. भाऊ तुमचा परिचय द्या. माझं नाव अमर रमेश पारडे, मी पिसादेवीचा आहे. राहणार पिसादेवीचे. किती मैदान झाले बैलाचे? मैदान बिनजोड झालाय भरपूर. स्टार्टिंग स्टार्टिंगला मी बिनजोडच खेळायचो. किती बिनजोड झाले? बिनजोड्याच्या एक 8 ते 10 बिनजोड झाले. 8 ते 10 बिनजोड. आणि मैदानामध्ये आम्ही 6-7 मैदान गेलो. 1-2 मैदान तिथे गेल्यावर कॅन्सल झाले, समजून घ्या ते झाले नाही. बाकी एक 3-4 मैदानामध्ये आम्ही गटपास झाले. सेमीला बैलच नाही पुरला आम्हाला. माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये मी वायजापूरच्या सांगितलं, मला सेमीला बैलच नाही पुरला. बरोबर. मग आता कोणता बैल होता सर्वात केसरी मैदानात? आमच्या असद भाई यांनी ना टायगर बैल म्हणून लावला होता पप्पूच्या डावाला. माझ्या असं ऐकण्यात आलता का टायगर तुम्ही लावला तर इथून कोणतरी त्यांना सांगितलं का म्हणे बैल वासरू पट्टी सोडतो असं तसं? आता सांगणाऱ्याने सांगितलं, आपण त्याचं उत्तर खेळातून दिलंय. येते 100% आपण काही बोललो नाही कोणाला. आता कुठलं नियोजन 18 तारखेला आता पाचोरला जे मैदान आहे याचं आणखीन काही झालं नाही. मग चालू आहे. असद भाईला सांगितलेलं आहे की अभिषेक भाई आपले परत तीच गाडी पळताना दिसत मित्रांना का दुसरी पळताना दिसणार? आता आमचे अभिषेक भाई आणि असद भाई हे निर्णय घेणार आहे. गोट्यावर आले ते अभिषेक भाई आले होते. असेल ते दाताल कसा आहे? दुसरा आहे का बिंदा? दुसरा झाला, 1 महिना झाला. दुसरा झाला. काय बैलाला खुराक बिराक काय चालू आहे सध्या? खुराक का दूध, बाकी सायनादानाचे दूध केला खाद्य ते. किती दिवसांनी बैलगाड्या क्षेत्रात येऊन? मला नाही झाले जास्त दिवस, मला 2च वर्ष झाले. 2 ते 2.5 वर्ष झाले. मग मैदानात गाडी फायनलला गेल्यावर काय आनंद झाला तुम्हाला? आनंद म्हणजे ते व्यक्त नाही करू शकत आपण. खाली जाताना जे आनंद आहे फायनलला, काल अनुभवला आपण. आतापर्यंत गाठ काढला का आम्ही सेमीला घरी निघून येत होतो. ज्यांना अर्जित तेच बैलगाड्या क्षेत्रात. संयम संयम आतापर्यंत काही लय हार पचवली आपण. नाही बैलांना बी तुम्हाला यश दिलं नाही. यश आपल्याला गॅरंटी होती. बैलावर गॅरंटी शेवटपर्यंत आपण म्हणजे बैल पुरल्यावर काही विषय नाही. बैल पुरला पाहिजे. मग आता असं भाई नियोजन करणारे पुढच्या नाही? असद भाई आणि अभिषेक भाई ते दोघच करतात आपले. अजून कोणते बैल? बैल हाच आहे सध्या एक आपल्याला. एकच एक सध्या. द्या त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गोकुळप्पा राठोड. गोकुळप्पा राठोड. राहणार पळशी. तुम्ही राहायचे मालक का? किती दिवसांनी बैलगाडा क्षेत्रात तुम्ही? तरी 3-1 वर्ष झाले असं. 3-1 वर्ष झाले. पहिले कोणते नंदी घेऊन गेले? गोविंदा एकच झाला का? त्याच्या बाद मध्ये राया. तुम्ही बी होते त्या दिवशी बैल फायनल गेले त्या दिवशी? नाही मैदानाला नव्हते. मुलगा होता. मुलगा आहे. किती बैल आहे सध्या? एकच राय. अजून नाही घेऊ सगळं? नाही, एकच सांभाळायचं. एकच पाहिजे, जास्त सांभाळून बी काय. मग आता 18 तारखेच काही नियोजन?
नियोजनाचा मुलं आहे का? मुलं आहे ना? हा, इथे 2 अजून 2 समजा हे 4 आम्ही मुलं सारखेच आहे आमच्या सारखे. 4 आहे ना? हा तुमचं काम नुसतं गोठ्यावर बस. बैल पाहायचे. हा, खादी गिद्दी करायची आपलं, बाकी नियोजन ते करून घेतो मग. हा, नियोजन करते मी. हम्म. मग त्या दिवशी कसं वाटलं बैल फायनलला गेला? लय आनंद वाटला की आपल्या गोठ्यामध्ये काहीतरी फायदा आहे बा. हा, याच्यामुळे थोडा आनंद वाटला. आनंद वाटलं सर. हा बैल फायनलला गेलं म्हणजे हा, थोडा आनंद वाटतो. तुमचं तर झालं ना, पण आपल्या गावाचं नाव भरपूर नाव, झालं. हा, पळशी गावाचं नाव भरपूर. कुराला वासरे म्हणजे तर पळशीचं वासरू, कोणतं वासरू असत नाही पण पळशीचं यावं म्हणूनच आणि आमची इच्छा आहे. फक्त पाय वाढावं नाही एकूण याराचे, कोणचं यावं पण त्याला समाधान मला एकदम चांगलं व्हावं म्हण. बरोबर. हा, हा, ते तर आहे. आपण जर कोणता चांगला विचार केला तर आपला भगवंत आपला चांगला विचार. हा, बरोबर. काय मारतो बैल? हा, बैल मारतो. तुम्हाला नसेल मारत? नाही, मला तरी मारतो. सगळ्यांना. बैल रागडी दिसतो, दर काय फोडतो नाही तेव्हापासून पाहताय मी. आणि खास नियोजन आमच्या मध्ये म्हणलं कधी ना, आमचे धुरकरी अभिषेक भाई आहे ना, हा, हा, त्याच्यासाठी आम्ही लय येतो ना. अजून टिल्लू झाला, आपण आमचे जे खरी मेहनत त्यांचीच आहे. त्यांना माहिती होतं सगळं. आम्हाला या क्षेत्राचं काहीच माहिती नव्हतं. हा. त्यांनाच नाद लावला. त्यांना जास्त करून नाद लावला वाटतं. त्यांनाच नाद लावला. म्हणजे शिकवलंय त्यांनी. शिकवलं त्यांनी, सारं त्यांनीच. आणि आम्ही बैल घेतला बी तरी आम्ही त्याच्या बगैर दुसऱ्याला हात लावू देत हा, नाही. बरोबर आहे. हा, मग किती मुलं गेलं? किती तुम्हाला? 2 मुलं. 2 मुलं आहे. मुलगी मुलगी. नाही, हा. काय मुलं काय काम करते? मुलं शिक्षण. शिक्षण चालू आहे. हो. त्यांना बी नाद असेल बैलगाडा क्षेत्रात? नाही नाही, नाही? त्यांना नाही. हा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अशीच प्रगती करीत राहा राया, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.